सर्वांना. तर गुरुला बरं नव्हतं म्हणून मी हे फळ मागवलं होतं आणि गुरु आहे ना जेवणापेक्षा फळांमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट दाखवतो. दुपारी माझी कामं बाकी होती, पण गुरुला बाहेर जायचं होतं दीदीबरोबर खेळायला. मग काय कामं सोडून त्याला बाहेर खेळवायला खाली उतरली आणि आमच्या गुरुला ना ही दीदी खूप आवडते दादापेक्षा. त्याची खेळणी तिला देतो, बाकी पोरांना तो काही देत नाही आणि दोघांचं ना खूप जमतं पण. सारखा दीदी-दीदी करत राहतो आणि त्याला बोललं ना, की "तुला दादा पाहिजेल का दीदी पाहिजेल?" म्हणून तर तो दीदी बोलतो आणि ना माझ्या पोटावरनं हात फिरवून बोलतो, की "आपल्या पोटात बाळ आहे." एवढं त्याला आता समजतंय. तर ही तिखट केळी संपली होती केलेली आणि दुपारी म्हटलं जरा गुरु झोपलाय तर ज्वारीचं दळण साफ करून घ्यावं, तर डोकं खूप दुखायला लागलं होतं. अजिबात सहन होत नव्हतं आणि अशा अवस्थेत गोळी पण खाता येणार नाही म्हणून चहा बनवला. थोडा वेळ दुखायचं थांबलं, नंतर परत चालू झालं आणि त्यात माझी ज्वारी पण साफ करायची राहून गेली. आणि रात्रीनुसार डाळ भाताचा कुकर लावला होता. तर ही आहे उद्याची डोश्याची तयारी. सकाळीच तांदूळ आणि सफेद उडीद असं 7 ते 8 तास भिजत ठेवले होते आणि त्यात थोडे मेथी दाणे पण टाकले होते. झोपायच्या आधी पहिले वाटून घेतलं. त्यात चणा डाळ टाकायचं राहून गेलं होतं म्हणून वाटाणा दालवे टाकले. रात्री झोपताना गुरु ना बाबासाहेबांची गाणी बोलत असतात व्हिडिओ बनवताना. त्याची नक्कल तो करत होता. त्याला पण आता गाणी बोलायला वेड लागले. सगळी गाणी मिक्स करून बोलत असतो. गरमी खूप वाढायला लागली आहे. सारखं थंड खावंसं वाटतं म्हणून त्यांना रात्री आईस्क्रीम आणायला रात्री 12 वाजता लावली होती. तर आजच्यासाठी